आणखी एका मोठी बातमी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे। नवनीत कावत यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारलाय। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केलेली होती। त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार होता। पण शनिवारी बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कावत यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे। त्याच्यामुळे आता तपासाला गती येण्याची शक्यता वर्तवली जाते। तर संतोष देशमुख यांची 14 दिवसांपूर्वी हत्या झालेली होती। त्यांच्या आधी किडनॅपिंग करण्यात आलं, त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये अजूनही जे मुख्य सूत्रधार आहेत ते पकडले गेले नसल्याचा आरोप केला जातोय। मसाजोग प्रकरणमध्ये सध्या तपास कुठपर्यंत गेलेला आहे, काय काय त्यांनी एव्हिडन्स गोळा केलेला आहे, तो सगळा अभ्यास करून आणि डेफिनेटली पूर्ण जिल्ह्याच्या मी प्रत्येक पोलीस स्टेशन व्हिजिट करणार आणि मसाजोग माझी प्रायोरिटी राहणार। तपासमध्ये जे जे काय पेंडिंग आहे, आरोपी जे जे काय अटक होणे बाकी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयास करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।